रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना दिवसेंदिवस रंगत चाललाय। सुनील तटकरे यांचे होम ग्राउंड असलेल्या रोहा शहरात येऊन मंत्री भरत गोगावले आणि सेनेचे दोन्ही आमदार यांनी तटकरेंवरती जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय। हा वाद पार टोकाला गेल्याचं वातावरण निर्माण झालं। सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील सेनेचे उमेदवार पाडण्याचे काम केले म्हणून रागात असलेली शिवसेना पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून अधिकच आक्रमक झाली आहे। भरत शेठ मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला। पण त्याच्यामध्ये विरजन टाकण्याचं काम रोहाच्या काही महाभागाने केलं, पण आम्ही मातब्बर आहोत, क्रिकेटच्या मैदानी खेळलो आहोत, याची हार मानणार नाही आहोत। त्यामुळे अर्ध काम झालंय, अर्ध तर होईल, आम्ही आशावादी आहोत। नाहीतर आम्ही शिवसैनिक रस्त्यावर लढणारे आहोत, सुसंस्कृत आहोत याची आठवण देखील करून देतो। आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो। खूप वर्ष आम्ही सहन केले, मी तर 3 वेळा अन्याय सहन केले, महेंद्र थोडे लढतात आमचे, पण शेवटी आम्हाला तिघांनी चीट करायचा प्रयत्न केला। आता क्रिकेट आणि राजकारणामध्ये तसा फरक नाही आहे काय, आणि आम्ही तर मातब्बर त्याच्यामध्ये आहोत। येणारा काळ निश्चित सांगेल, पण बुजुर्ग लोकांनी थोडंसं आवरा, शब्दाला थोडंसं स्वल्पविराम द्या, कारण आपली गंमत अनेक वर्ष लोकांनी बघितली, अनेकांना अनेक वेळा फसवलं, तर लोकच तुम्हाला फसवणार आहेत। तुम्ही काळजी करू नका, येणारा काळ नशीब सांगेल। म्हणून आपल्या पोराटोराला पण आवरा, कुठला शब्द कुठे वापरायचे। तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना की आम्हीच म्हणजे मक्तेदारी आहोत, आता ते सोडून द्या, आता तो विषय संपला। आमचे शिंदे साहेब नेहमी सांगायचे, तर शिंदे साहेबांना मी नेहमी सांगतो थोडं थांबा, सबुरीने घ्या, असं बरेचसे मला सांगायचे, अरे महेंद्र सबुरीने घे। आता सबुरीचा अंत झाला एवढं निश्चित आहे, आणि आम्ही लढण्यासाठी रस्त्यावरती सज्ज आहोत। येणारा काळ सांगेल की रायगडचा योद्धा खऱ्या अर्थाने मातीत झोपल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, तर हा मातीतला खेळ आहे। एकमेव राजा म्हणून ओळखला जातो तो छत्रपती शिवाजी महाराज। औरंगजेबाचं नाव कोण घेतं का हो? औरंगजेबाची कर्म जी आहे ती चुकीची होती, आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही। तुमच्याकडे सुद्धा एक बेईमान बादशाह जन्माला आलेला आहे, आणि बेईमान बादशाहचं जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत, ज्या वेळेस शिवसैनिकांना डिवचलं जातं त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय राहत नसतो। आणि आम्हाला जे शिवसैनिक म्हणून डिवचतील, ज्यांनी आम्हाला डिवचले, आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो आहोत। तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेस त्यांना असं हा सगळं असह्य झालं, त्या वेळेस त्यांनी आपली समशर म्यान केली आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो। परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेले आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो, तुम्ही यवनांचा नाश करा। आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा, रोहामध्ये आम्ही यवनांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेले आहोत। मला आज बरंच काही बोलायचं होतं, पण भरत शेट्टी मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे। पण नक्कीच मला एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा मनोज संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल। मला बरंच काही हिसाब चुकता करायचा आहे रोह्यामध्ये। भारत आपल्याला एक कल्पना आहे की दळवी सेठ असतील, मी असेल, आपली सगळीच मंडळी, की आपण मंडळीने रक्ताचं पाणी केलं, आणि महाराष्ट्रामध्ये जर लाज राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या रायगड जिल्ह्याने केलं, हे कोणालाही नाकारता येणार नाही। आम्हाला एवढंच वाटत होतं, आम्ही जसं प्रामाणिकपणे काम केलं तसं आमचं करावं, हा आमचा त्या पाठीमागचा हेतू। खर्च पण आम्हीच मंडळीने केला आणि आमच्या वेळेला पण आम्हीच दिला, परंतु जी वस्तुस्थिती आणि परिस्थिती जी डोळ्यासमोर सगळ्यांनी पाहिली, ऐकली, आली, त्याच्यामुळे हा सगळा उद्रेक होतोय। नाहीतर आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने सुसंस्कृत आहोत, हे लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।